मराठी अंतिम शब्द न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ। उल्हासनगर 3 येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज 400 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय मंजूर करावे। रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा उभारावी। तसेच डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करावी। या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवार 8 मे रोजी भव्य हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले। ठाणे जिल्ह्यातील कर्जत, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण व उल्हासनगर परिसरातील हजारो रुग्ण या रुग्णालयावर अवलंबून असल्याने वाढत्या रुग्णभारानुसार सुविधा वाढविण्याची मागणी करण्यात आली। उपचार पद्धती, इमर्जन्सी सेवांतील त्रुटी आणि विनाकारण रुग्ण रेफर करण्याच्या प्रक्रियेवरही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले। अभियानात इंडियन सोशल मूव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष आनंद होवाळ, ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खंडागळे, शशिकांत दायमा, प्रवीण पवार आणि प्रेम फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती। विविध सामाजिक संस्थांसह शेकडो नागरिकांनी अभियानात सहभाग घेतला। आज इथे जे उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आपण सह्यांची मोहीम राबवली आहे, त्याचा काय विषय आहे आणि किती सह्या आतापर्यंत गोळा केलेल्या आहेत? जय भारत। आज या ठिकाणी सेंट्रल हॉस्पिटलच्या आपण प्रांगणामध्ये आहोत। सेंट्रल हॉस्पिटल हे जिल्हा मध्यवर्ती रुग्णालय, या रुग्णालयामध्ये टोकावडेपासून गोवली, वरप, कांबा तसेच अंबरनाथ तालुक्यामधील विविध खेडी, कल्याण तालुक्यामधली विविध खेडी, डोंबिवली तालुक्यातली विविध खेडी आणि या 3 महानगरपालिकेमधले लोक या ठिकाणी औषधोपचारासाठी येतात। आज महाराष्ट्र शासनाने या विभागातली सगळा जर विचार आपण केला तर कमीत कमी 25 ते 30 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या लोकांसाठी सेंट्रल हॉस्पिटल हे एकच जिल्हा मध्यवर्ती रुग्णालय आहे। या रुग्णालयामध्ये आजची अवस्था जर आपण पाहिली तर 2 दिवसापूर्वी एक भयानक गोष्ट घडली की या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र शासनाने कुठलीच उपलब्धता न केल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी इथे गोंधळ घातला। माझं असं म्हणणं आहे, रुग्णाचे नातेवाईक असो किंवा हॉस्पिटलचे कर्मचारी, डॉक्टर असो, हे जेवढे दोषी आहेत त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त दोषी महाराष्ट्राचं आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन जबाबदार आहे। कारण आज गेली अनेक वर्षे हॉस्पिटलच्या माध्यमातून, उल्हासनगरच्या रहिवाशांच्या माध्यमातून अनेक वेळा सांगण्यात आले की हॉस्पिटल मोठं बनवण्यात यावं, कमीत कमी 400 खाटाचं हॉस्पिटल बनवण्यात यावं, परंतु आजही हा प्रश्न शासनाकडून जाणून बुजून दुर्लक्षित केला जात आहे। आम्हाला शासनाला जाब विचारायचा आहे की एवढ्या लोकांच्या जीवन मरणाची खेळ करण्याचा तुम्हाला अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे का? कारण भारतीय संविधानानं ज्या प्रकारे आर्टिकल 21 मध्ये सांगितले की मानवाच्या जीविताचा संरक्षण व्हायला पाहिजे आणि या संरक्षणामध्ये आरोग्य प्रमुख घटक आहे। या आरोग्याच्या संदर्भामध्ये या हॉस्पिटलमध्ये औषधं मिळत नाहीत, कारण औषधाचा पुरवठा होत नाही। इथे डॉक्टर कमी आहे, बरेच डॉक्टर इथे कॉन्ट्रॅक्टमध्ये पाठवले जातात। ज्या रुग्णांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टीच्या ठिकाणी सुद्धा जर सरकार कॉन्ट्रॅक्टचे डॉक्टर नेमत असतील, सिस्टर कॉन्ट्रॅक्टचे नेमत असतील, तर याचा अर्थ निश्चितच आहे की महाराष्ट्र शासन हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या रुग्णांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारचं आहे की नाही काम करत नाही। आमचं म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाला, आरोग्य मंत्र्याला, मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की लवकरात लवकर उल्हासनगर या शहरामध्ये असलेलं जिल्हा मध्यवर्ती रुग्णालय या ठिकाणी ते हॉस्पिटल कमीत कमी 400 खाटाचं बनवण्यात यावं। सोबतच कारण इथले कर्मचारी, डॉक्टर, अधिकारी हे हॉस्पिटल पासून दूर राहायला असल्यामुळे वेळेवर त्यांना उपस्थित राहता येत नाही, तर त्यासाठी त्यांना या ठिकाणी निवासस्थानाची सोय करण्यात यावी। सोबतच कारण
ग्रामीण भागातून 40-50 किलोमीटरच्या अंतरावरून लोक इकडे येतात रुग्णाच्या सोबत. ज्यावेळेस इथे येतात त्या रुग्णाच्या सोबत कोणतरी एखादा नातेवाईक असतो, तो आसपास कुठेतरी आसरा शोधतो, कधी कधी फुटपाथलाही झोपतो. जर त्यामुळं तो रुग्णाबरोबर आलेला नातेवाईक सुद्धा उद्याचा रुग्ण घडू शकतो. या गोष्टीची दक्षता घ्यावी म्हणून कमीत कमी एका रुग्णाला, जे दूर अंतरावरून आलेले आहेत, रुग्णाच्या नातेवाईकाला, एका कमीत कमी नातेवाईकाला राहण्यासाठी धर्मशाळा बांधण्यात यावी, हे एक आमचं मागणं आहे. आणि त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याचा दर्जा श्रेणीवर्धन, हे श्रेणीवर्धन केव्हा होऊ शकतं, ज्या वेळेस महाराष्ट्र शासन स्वतंत्रपणे लक्ष घालून याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवेल आणि या ठिकाणी सगळ्या सुविधा निर्माण करेल. सोबतच इथं कोणतेही मेडिकल कॉलेज नसल्यामुळं पण आमच्या ऐकण्यात आलेलं आहे की जवळ शहरामध्ये, अंबरनाथ शहरामध्ये मेडिकल कॉलेज बनवलेलं आहे. त्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी पाठवण्यात यावेत आणि ती दक्षता घ्यावी, जेणेकरून हा जो मी 25-30 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या लोकांच्या, रुग्णांच्या सुविधाची सोय होईल. एवढीच माझी विनंती आहे. आपण लक्ष द्याल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. जय भारत. जय भारत. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.